कधी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाहराचा थवा विसावला रविया. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि सगळ्यांनी बोला ओम साईराम. ओम साईराम. शिर्डी वही आते जिन्हें साईबाबा बुलाते हैं. सो आमचा कालचा एंगेजमेंट झाल्यानंतर आमचा प्लॅन झाला की शिर्डीला जायचंय. सो आम्ही आलेलो आहोत शिर्डीला. आमच्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला माहित पण असेल मे बी, कारण की कालचा ब्लॉग तुम्हाला अर्धवट बघायला मिळाला, पण आता तुम्हाला बघायला मिळाला. दोन कारण होते, एक तर गाडी पण आणायची होती आणि ज्ञानाला पण घेऊन यायचं होतं. ज्ञाना पण फर्स्ट टाइम येते, सो दोन कारण होते. आणि एवढ्या जवळ आलेलो मामाच्या इथे, तिथून 2 तास. आणि अजून तर आता एकदमच जवळ झाले समृद्धी महामार्गामुळे. काय मजा आली यार. नॉर्मली 3.5 तास लागायचे, आता 2 तासात पटकन आलो. आणि शिर्डी अजून जवळ झालं. आणि जेव्हा पण आपण घरात गाडी घेतो तेव्हा शिर्डीला पहिले घेऊनच येतो शिर्डीचं दर्शन द्यायला. आणि ज्ञाना येण्याच्या आधी पण आम्ही शिर्डीला आलेलो, तेव्हा असं होतं की ज्ञाना झाल्यावर पण आम्ही परत येऊ. मग आता ती वेळ आणि तो क्षण आलेला आहे की तुम्ही बघितलं असेल, ज्ञाना जेव्हा झाली तेव्हा ज्ञानाला पहिलं आपण देवदर्शन जे केलं ते साईबाबांचंच केलं. ज्ञानाचे पहिले फ्रेंड साईबाबा होते, त्या मंदिरात आपण घेऊन गेलेलो. आणि छान असं खूप जास्त डिव्होशन आहे साईबाबांसोबत. म्हणजे आधी तर एवढं होतं लग्नाच्या आधी की एव्हरी मंथ येतं, म्हणजे 1 वर्ष त्यांनी असं केलेलं की एव्हरी मंथ शिर्डीला. न्यू इयर रिझॉल्युशन होतं त्याचं की मला एव्हरी मंथ साईबाबांचं दर्शन. आणि साक्षात्कार पण तेवढं माझ्या बरोबर झालेलं आहे. आणि ज्या वेळेस मी गुरुवारी काही चुकीच्या गोष्टी जर केल्या तर मला त्याचं परतफेड पण मला करायला लागली. हे मला एकट्यालाच माहिती, मी कोणाला बोलून नाही दाखवत, कारण की जी चुकी मी केली आहे त्याची परतफेड पण मलाच मिळाली. मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे, कोणावरती श्रद्धा ठेवा पण डिव्होशन ठेवा. सो चला परत आता ज्ञानाच्या फ्रेंडला भेटूया आपण. पण तुम्हाला आतमध्ये आता सगळ्यांना माहिती आहे की शिर्डीला मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये. तो बाहेरपर्यंत सगळं आपण हे करू. आणि आतली स्टोरी तुम्हाला मी बाहेर आल्यानंतर आम्ही सांगू नक्कीच काय आहे. आणि फाल्गुनी छान दिसते ॲज युज्युअल पंजाबी ड्रेसमध्ये, जसं की मला आवडतं की असं घातलं की. पण आम्ही प्रत्येक वेळेस नाही घालत असे, बाहेर निघाल्यावर थोडंसं. सो भेटवतो तुम्हाला कोण कोण असं. गुड मॉर्निंग डॉक्टर साहेब. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू नाईस डे अँड एन्जॉय युअर लाईफ. हे बघा, आणि ही एडी बघा आमची. नाईस. नाही एवढंच बघा, बिचारा बॅग आमच्या बाहेर घेतोय. देखो इसको छान घातलंय रे गळ्यातलं, मला आवडलं. दे मलाकडे दे, एवढं नको. दिस इज बाबा लाईफ. सो मी काल बाबा लाईफ नाही काल बोलले म्हणून काय काल बोलले. हे बघा मला किती घ्यायला लावलंय. बापरे, सौंदर्य होती आमच्या सोबत. आणि इकडे बघा, ए टकलू 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 ए टकलू आले बापले टकल्या. आणि इकडे एक आमची फॅमिली आहेत, रेडी होत आहेत फॅमिली आमची एक. हॅलो, गुड मॉर्निंग. कुठे आहे तुमचे पतिदेव? फायनली खूप वर्षानंतर शिर्डीला येण्याचा योग आला आमच्या बरोबर. ही तर फर्स्ट टाइम आली आर्या तू? छोटी असताना आलेली आर्या. कोण आहे माझे कुकू बाळ, टकलू बाळ कोण आहे रे? किती गोल्ड दिसतो आम्ही टकलू केलं तर 27 दिसतोय दुसरी, काहीच फरक नाही. नाही सॉरी. सो आम्ही आता निघालेलो आहोत मंदिरात जायला. आणि माझी मैत्रीण बघा, तुम्हाला ह्या हास्याच्या मागचं तुम्हाला नंतर कारण सांगेन काय आहे, कारण की हास्य हा खूप खोल विषय आहे, त्यामुळे नाही सांगू शकत. गप तू सांग. ऐक ना. सो आम्ही ज्ञानाला
असं कव्हर करून आणलंय पूर्ण उन्हात. उन्हात म्हणजे रोड क्रॉस करेपर्यंत ऊन होतं आणि तेवढं कव्हर केलं आणि तिला मजा येते असं आम्ही करतो. नानू आपण तुझ्या फ्रेंडला भेटायला चाललोय. तुझं फ्रेंड आहे ना साईबाबा, तुझे फ्रेंड आहेत ना. ए नानू नानू सो आम्ही चाललो होता नानूच्या फ्रेंडला भेटायला. नानूचा फर्स्ट फ्रेंड साईबाबा होते ना नानू. जेव्हा नानू बॉर्न झालेली तर थोड्याच दिवसात आम्ही पहिलं दर्शन नानूला साईबाबांचं केलेलं आणि मस्त मांडीवर बसलेली ना, कुचित कुचित बसलेली नानू. आर्या नानूचा फर्स्ट फ्रेंड साईबाबा आहेत ना, तुझे फर्स्ट फ्रेंड आहेत ना साईबाबा. सो आता परत आम्ही दर्शन घ्यायला चाललो. बघूया 2 वर्षाखाली काय जर असेल दर्शनाचं तर आम्ही कसं घेऊन जाऊ, कारण की लाईन जास्त नाही आहे पण गर्दी आहे. सो आम्हाला इकडे एक काका मिळालेत तर त्यांनी आम्हाला थोडंसं गायडन्स केलं आहे आणि ते घेऊन चाललेत आम्हाला सगळ्यांना की 2 वर्षाच्या खाली जर असेल बेबी असेल तर तिच्यासाठी काय काय म्हणजे कसं काय असेल तर. चलो सो हे काका आहेत ओम साईराम काका. ओम साईराम. हे आम्हाला दर्शनसाठी मदत करतायत कारण की नानू आहे छोटी. खूप छान असं साईबाबा दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला 15 मिनिटात दर्शन मिळालं आणि यांनी 200 रुपयाचा पास घेतला म्हणून यांना पण 15 मिनिटात दर्शन मिळालेलं. आम्ही तर 2 मिनिटात आतमध्ये येऊन 5 मिनिटात बाहेर. हा ना. नानूचं पण छान असं दर्शन झालंय. नानूचं पण दर्शन, नानूला समाधीला छान असं बाबांना त्यांचे फ्रेंड आहेत. बाबा तुझे फ्रेंड आहेत ना, तर समाधीला डोकं टेकायला मिळालं आणि आता झोपू आली आम्हाला. बघा गाडी आणायला जायचं ते पहिले इथे शॉपिंग, साड्यांची शॉपिंग आहे का. साईबाबाचं दर्शन झालेलं आहे आणि बघा ह्या आमच्याकडे गाणी झोपली आहे आमची साईबाबांची फ्रेंड झोपली आहे गाडीमध्ये. मस्त की खाल्लं प्यायले आणि एवढी झोप आलेली झोपून घेतली. सो आम्ही लास्ट टाइम जिकडे थीम पार्कला गेलेलो सो आम्ही विचार केला की सगळे आहेत तर परत एकदा जाऊ, कारण की थीम पार्कमध्ये बघण्यासारखं खूप आहे आणि खूप छान आहे आणि मजा पण येईल यांना सगळ्यांना आणि खूप साऱ्या देवस्थानांची पण त्यांना दर्शन होईल. सो तिथे पण आपण जातो. प्रेग्नन्सीच्या आधी गेलेलो ना आम्ही, ऑलमोस्ट 6 वर्ष झालं असेल. छान आहे. चला तुम्हाला पण दाखवतो थीम पार्क काय आहे. इकडे ये. तिला पण चला चला मत शाही बाबाच्या बाप 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 बघते बाप 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 येडी येडी. चला चलो आर्या अंदर. मस्त. नानू तू पण बघणार आता साईबाबाची थीम पार्क. टक्कू कशी लावली आहे टोपी. कसं वाटलं. एकदम मस्त. सर्व तीर्थयात्रा घडल्यासारखं झालं. सगळ्यात भारी एक ट्रिप होती ही मला असं वाटतंय. नाना एवढी ट्रेन मध्ये थकली की झोपून गेली आहे डायरेक्ट. सो नेक्स्ट शो आहे आमचा द्वारकामाई. द्वारकामाई शो सगळ्यांना आवडेलच आणि आम्हाला सुद्धा आवडलेला होता मागच्या वेळेस. सो आम्ही आलेलो साई तीर्थ थीम पार्कमध्ये. तुम्हाला पूर्ण एक डिटेलवाला ब्लॉग मी बनवलेला आहे पण तो तुम्हाला नेक्स्ट किंवा एक पुढच्या 2 दिवसामध्ये बघायला मिळेल.
की साई तीर्थमध्ये का आहे आणि का यावं इकडे, म्हणजे ॲटलिस्ट आपण शिर्डीला आल्यानंतर 3 तास का आपल्या इकडे द्यावे. सो त्याच्यासाठी पुढचा ब्लॉग जो साई तीर्थाचा स्पेशल ब्लॉग बनवलेला आहे तो तुम्ही बघायला विसरू नका. चलो, एक जर्नी कंप्लीट आणि आम्ही थांबलेलो आहोत. वेलकम तुमच्या साईवेद हॉटेलला वेलकम तुमचा. अरे गोंधू झोपू आली का तुला? क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.